पण कालपर्यंत कथा श्रवण केलेले शिव पार्वती विवाह कथा आज नियोजित वेळेमध्ये श्रीराम जन्मकथेपर्यंत आपणाला पोहोचायचं आहे. भगवान शिवजी सोबत माता पार्वतीजींचा विवाह संपन्न झाला. समयपरांत 2 पुत्राचा जन्म झाला. कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला. असे काही दिवस गेले. एक दिवस अति प्रसन्न वदन शिवजी माता पार्वतीजी अति नम्रतेने म्हणाल्या, प्रभुजी मुझे गत जन्म की याद है. पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ रामकथा सुनने के लिए अगस्त्य जी के आश्रम में आए थे. अगस्त्य जी की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया करना ध्यान से नहीं सुनी. आपका कहना नहीं माना. दोबारा जन्म मिला. हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया. सद्भाग्य जन्म में आप मुझे पति मिले. एक जन्म लिया तो भी मेरा संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पूछो देवी. आप कहते थे राम ब्रह्म, अभी भी कहता हूँ. उस राजकुमार की बचपन की कथा, यत्न संस्कार की, वनगमन की, सीताहरण की, जटायु मरण की, सेतु बंधन की, रावणवध की, राज तिलक की कथा कहो. आपको अनुकूल लगे तो भगवान स्वदाम कैसे गए वो भी कहो. भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो. पूछने में गलती हो गई तो वो भी कहो. शिवजी हंसने लगे. पार्वती तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया है. जी कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतात तीच कथा याज्ञवल्क्य भारद्वाजजीला सांगतायत. प्रयाग क्षेत्रामध्ये सर्वांगाचे कान करून श्रवण करणारे भारद्वाजजी इतके तल्लीन झाले की याज्ञवल्क्यजीला भीती निर्माण झाली. मध्ये भारद्वाज म्हणावं तर श्रोत्याचं अनवधान होईल. कथा कशी ऐकावी. नाहीतर काही काही माणसं कथेला येतात, इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं पण ओढून नाही बघितलं. कधी दगा देतं, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, बसतं कथेला झटके मारतं घरच्या कुलपाला. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, थोडे आहे चित्त साई हे झाली या. पण भारद्वाजजी तेवढे तल्लीन झालेले आहे. याज्ञवल्क्यजी भारद्वाजजीला कथा सांगतात. जी कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतायत. कैलास पर्वतावर श्रोत्याच्या रूपात माता पार्वतीजी बसलेल्या सुंदर गादीवर विराजमान भगवान शिवजी. कथा प्रारंभ करायची असल्यामुळे भगवान शिवजींनी स्वतःचे डोळे बंद केले आणि डोळे बंद करून बालरूप रामाचं ध्यान करते. बंद बाले रूपी अमंगलहारी द्रव सुदसित अजर बिहारी. मंगल भवन का मतलब मंगल का धाम, अमंगलहारी अमंगल का हरण करने वाला.
द्रवऊ सो दशरथ अजर बिहारी, दशरथ जी के आंगन में बिहार करने वाला उस बाल रूप राम को मेरा प्रणाम। वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व है देवी। बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई विधि नाना, आनंद रहित सकरस भोगी, बिनु बाणी बकता बड जोगी। पार्वती माता मध्येच बोलल्या, जर हे निर्गुण निराकार तत्व सर्वांच्या हृदयामध्ये भरून उरलेलं आहे तर त्याला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरजच काय? म्हणजे निराकार को फिर नराकार क्यों होना पड़ता है? याची महत्वाची 2 कारणं आहे पार्वते। साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही, म्हणून परमात्मा पारमार्थिक सत्तेमध्ये आणि रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेमध्ये। मग व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं, म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं, एक कारण। आणि दुसरं कारण, जब जब होई धर्म की हानी, बाढ़ई असुर अधम अभिमानी, करई अनिति जाई नहीं बरणी, सीतही विप्रधेनु सुरधरणी, तब तब प्रभु दरी विविध शरीरा। ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, अधर्माची वाढ होते, त्या त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो। कधी वराह होतो, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो, वामन सुद्धा होतो। पार्वती माता मध्येच बोलल्या, हे पहा मुद्द्याचं बोला, राम कशासाठी होतो? राम त्याची तर 5 कारण आहे पार्वते, 5। पहिलं कारण असं आहे, जय विजय द्वारपाल सनत कुमार हे महात्मे प्रभू दर्शनासाठी जात असताना जय विजयाने अडवलं। सनत कुमाराने शाप दिला, राक्षस व्हाल। भगवंत म्हणाले त्यांना उशाप द्या, उशाप। भजन केलं तर 3 जन्मात मुक्त, भजन केलं तर 7 जन्मात मुक्त, आणि भांडण केलं तर 3 जन्मात। भगवंत म्हणाले, जय विजय तुम्हाला काय मान्य आहे? भजन करून 7 जन्मात मुक्ती मिळवायची का विरोध करून 3 जन्मात? जय विजयाने विचार केला की 7 जन्म हरिपाठ काकडा करत बसण्यापेक्षा 3 जन्म भांडण केलेलं काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू। तथास्तु पार्वते, तेच 3 जन्म राक्षस झाले। पहिला हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसरा रावण कुंभकर्ण, आणि तिसरा जन्म वक्रदंत शिशुपाल। यातली मधली जी जोडी आहे रावण कुंभकर्णाची, ती मारण्यासाठी माझ्या रामाचा अवतार, एक कारण। दुसरं कारण, जालंधर दैत्य आणि रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे। सर्व देवता त्रस्त झालेले देवता भगवान विष्णूकडे जातात। भगवान विष्णू म्हणाले, रुंदेच्या सतीत्वाला बाद आणल्याशिवाय जालंधराची मृत्यू नाही। सतीत्वाला बाद आणायचे काम मी करतो, युद्ध तुम्ही चालू ठेवा। जालंधरासोबत सर्व देवतांचं युद्ध चालू असताना स्वतः भगवान विष्णू जालंधराच्या वेशात रुंदेच्या महाली आले। आपले पतिदेव आलेत असं समजून रुंदेनं बसायला दिलं, सन्मान केला, पूजा केली, तीर्थ घेतलं। इकडे खरा जालंधर युद्धात मारला गेला। घायल झालेले सैनिक घाबरून आक्रोश करीत रुंदेच्या महालापुढे, महाराणी जी, महाराणी क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए रण मैदान में। क्या? जालंधर सरकार मारे गए रण मैदान में, तो घर में बैठा कौन है? विष्णू खऱ्या स्वरूपात प्रकट झाले। मैं विष्णू हूँ रुंदा। काय प्रभू? माझ्या पतीच्या गैरहाजरीमध्ये येऊन माझ्याकडून सेवा करवून घेतली? तुम्हाला शाप आहे, तुमच्या गैरहाजरीमध्ये तुमची पत्नी चोरीला जाईल, हा रुंदेने दिलेला शाप। तिसरं कारण सांगताना पार्वते, नारदानी दिलेला शाप। नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा। नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा। कल्प एक तिहि लगी अवतारा। नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा। नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा। कल्प एक तिहि लगी अवतारा। नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा। नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा। गिरजा चकित भई सुनिवान,
नारदानी दिलेला शाप गिरिजा चकित भई सुनी बाणी नारद विष्णु भगत पुण्य ज्ञानी। नारद तो मेरे गुरु है, ज्ञानी गुरु है, और ज्ञानी गुरु भगवान को शाप कैसा दे सकते? कारण कवन श्राप मुनि दीना का अपराध रमापति कीना। यह प्रसंग मोई कहो पुरारी मुनि मन मोह आचरज भारी। शंकरजी म्हणाले, पार्वते, एकदा नारदजी हातामध्ये विना आणि चिपळ्या नारायणाचं नामस्मरण करीत हिमालयाच्या गुहेमध्ये तिथे एक सुंदर आश्रम, त्या आश्रमामध्ये थांबले. नारदाला समाधी लागली. इंद्र बेचैन झाला आणि इंद्राने नारदाची समाधी भंग करण्याकरता कामदेवाला पाचारण केलं. कामदेवाला काम कला कछु मुनी न व्यापी. खूप प्रयत्न केला, पण कामदेव नारदाच्या पुढे हारला. नारदाचा विजय झाला, कामदेवाचा पराजय झाला. पण कामाने 3 गोष्टी केल्या. पार्वते, नारदाला नमस्कार केला, नारदाची स्तुती केली आणि नारदाच्या गळ्यामध्ये हार घातला. नमस्कार, स्तुती आणि हार या 3 गोष्टीनं नारदजी हारले. नमस्कार शब्दाचा अर्थ आहे नमः करोती ती नमस्कारः. नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार म्हणतात. नमस्कार. स्तुती अजूनही कुमारिका आहे, स्तुतीचं लग्न झालेलं नाही. स्तुतीला जे आवडतात त्यांना स्तुती आवडत नाही. स्तुती ज्यांना ज्यांना आवडते ते स्तुतीला आवडत नाही, म्हणून स्तुतीचं लग्न झालेलं नाही. स्तुतीला सज्जन मनापासून आवडतात, पण सज्जनांना स्तुती आवडत नाही, म्हणून सज्जनासोबतही स्तुतीचं लग्न झालं नाही. दुर्जनांना स्तुती मनापासून आवडते, पण स्तुतीला एकही दुर्जन आवडत नाही, म्हणून तिथेही जुळलं नाही. एकटीच आहे बिचारी. स्तुती परावी या मुखे रुचिकर. स्तुती केली, नमस्कार केला आणि हार घातला. वास्तविक सर्वांना माहिती आहे याचं नाव हार नाही, ही पुष्पमाला आहे. मूळ शब्द पुष्पमाला. म्हणून तर आपण ब्राह्मण मंडळीच्या द्वारा पूजा करतो तेव्हा हार घालताना ते म्हणत असतात, माल्यादिनी माल्यत्यादिनी सुगंधिनी वै प्रभू मया हृतानि पूजार्थं पुष्पामि प्रतिगृह्यतां पुलवः. पुष्पांजली समर्पयामी. आता वंजळ भरून पुलवा आणि हार घालायच्या वेळेला पुष्पमाला समर्पयामी. मग हार म्हणत नाही, पुष्पमाला. अरे मग हे जर पुष्पमाला आहे तर याला हार का म्हणतात? याचं कारण आहे, ज्याच्या हातामध्ये हार असतो ना ते ताट उभं राहतं, आणि ज्याला घालून घ्यायचं असतं ते मुंडकं वाकवतं. म्हणजे हारापुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून याचं नाव हार असतं. 3 गोष्टी केल्या, नमस्कार, स्तुती आणि हार. तिथून पुढे नारदजी ज्याला त्याला सांगत सुटले. पठ्ठ्यानं काम जिंकला, ब्रह्मदेवाकडे गेले, तिथेही सांगितलं. महादेवाकडे गेले, तिथेही काम जिंकल्याचं सांगितलं. 2 शिवगण पाळतवरती ठेवले महादेवाने. शेवटी भगवान विष्णूकडे गेले, तिथेही सांगितलं. पठ्ठ्याने कामाला जिंकलं. भगवान विष्णूने विचार केला की एवढं सुंदर रामायण सांगायचा आपला बुवा, आता तर कामाचं सांगत सुटला, बुवा बिघडला, याला वेळी सावध केलेला बरा. म्हणून ज्या जंगलातून जातात तिथे मायावी नगर तयार केलं. प्रभूंनी शतयोजन विस्तार, 100 योजनाचा विस्तार त्या नगराचा, म्हणजे 400 कोस. त्या नगराचा राजा शिलनिधी आपलीच माया विश्वमोही नामक कन्येच्या रूपात तिचं स्वयंवर देशोदेशीचे राजकुमार नारदजी जातात. सुंदर राजकुमार पाहिले आणि विचारलं, एवढे सुंदर राजकुमार एकत्र येण्याचं कारण? राजा शिलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे. नारदजी आत आले. राजा शिलनिधीनं सन्मान केला, बसायला दिलं, पाद्यपूजा केली आणि आपल्या कन्येला विश्वमोहिनीला सामोर आणून बसवलं. बाबा, ही माझी कन्या विश्वमोहिनी, हिचं स्वयंवर आहे, आपण हिचं भविष्य सांगा. विश्वाला मोहून टाकणारी प्रभूची माया, तिचं नाव विश्वमोहिनी. नारदजी तिच्या मुखाकडे पाहू लागले आणि मनात म्हणाले, बापरे, एवढं सौंदर्य जगात आहे, हे जर आधी कळलं असतं तर मी कालच्या सकाळला दिलं नसतं. पठ्ठ्यानं काम जिंकलाय म्हणून. आता काय केलं म्हणजे पत्नीच्या रूपात प्राप्त होईल, इतके पागल झाले, इतके की बापाला म्हणावं लागलं, तोंड काय पाहता बुवा, भविष्य पाहायला सांगितलं तुम्हाला, मग तोंडावर आहे का भविष्य, हात बघा ना. बळच दृष्टी खाली टाकली आणि हात बघितला आणि भविष्य उलटं वाचलं नारदानी. भविष्य असं होतं, 14 ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळेल,
नारदाने उलटं वाचलं, ही ज्याला माळ घालल तो 14 ब्रह्मांडाचा मालक होईल, असं उलटं सांगितलं. मग स्वयंवर बघूनच जा ना बाबा. बोले समय नाही मेरे पास. नारदजी निघाले, विचार करतात काय केलं म्हणजे ती पत्नीच्या रूपात मला प्राप्त होईल. आणि नारदाच्या लक्षात आलं प्रत्येकाच्या आवडीचे विषय ठरलेले आहेत. मुलीला विचारा, ती म्हणते मुलगा रूपवान असावा. मुलीच्या आईला विचारा, जावई धनवान असावा. मुलीच्या बापाला विचारते म्हणतात शिकलेला असावा. मुलीच्या भावांना विचारते म्हणतात कुलवान असावा. आणि अक्षता टाकणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारा, ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असेना, जेवणाचा बेत चांगला असावा. प्रत्येकाच्या आवडी. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमेच्छन्ति मिष्टान्नमितरे जनाः. आणि म्हणून ठरवलं हरिसन मांगो सुंदरताई. नारदजी जंगलामध्ये अरण्यामध्ये आले, प्रभूचा धावा केला. प्रभू प्रसन्न झाले. क्या चाहिए, बस सुंदर बना दो भगवान. तथास्तु असं म्हणून देव अंतर्धान पावले. सगळ्या नारद सुंदर झाला, फक्त तोंडात बंदर, बाकी सुंदर. नारदजीचं तोंड नारदाला पाहता येईना, पण स्वतःच्या शरीराकडे पाहू लागले. सोन्यासारखी कांती. बस नंबर मेराही लगनेवाला है. दुसऱ्या दिवशी नारदजी स्वयंवर मंडपातल्या पहिल्या लाईनमध्ये 2 राजकुमाराच्या रूपात बसलेले शिवगण, त्यांच्यामध्ये एक आसन खाली होतं, त्या आसनावरती येऊन बसले. सर्वांचं लक्ष नारदाकडे. नारदाला वाटायचं सर्वात सुंदर मी असल्यामुळे समाज माझ्याकडे पाहतो, पण समाजाला वाटायचं एवढा सुंदर लेका तोंडात कसा फेल गेला. इतक्यात विश्वमोहिनी धवल फुलाची माला घेऊन आलेली, तिनं पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्याबरोबर मरिकट बदन भयंकर देही, एकट हृदय क्रोध भातेही. मरिकट बदन भयंकर देही, एकट हृदय क्रोध भातेही. मरकट बदन भयंकर दे. तोंड बंदराचं. सखी मेरे पिताजी को बोला, पहले लाइन में जो अपशगुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो मंडप के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली. लाईन का सोडली, थोडा विचार करा. विश्वमोहिनी माया आहे आणि नारद संत आहे. मायेचं सर्वावर चालतं, संतावर चालत नाही. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, तू का म्हणे माया होय दासी लागे पाया. अरे संतावर नाही, संताच्या संगतीत जेवढे आहे त्यांच्यावरही चालत नाही. म्हणून तिला पूर्ण लाईन सोडून द्यावी लागली, ज्या लाईनमध्ये नारदजी आहे. दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन. नारदजी तर टाचा उंच करू करू बघू लागले. हे 2 शिवगण, बसा बाबा, बाबा खाली बसा. नाही तिकडे का गेली रे, कोणी मध्ये आलं का रे, मला नीट बघितलं नाही का तिनं. बाबा तुमच्यापेक्षा सुंदर आहेच कोण, सगळ्या चक्कर मारून तुमच्याकडेच येणार आहे. बैठ जाओ बाबा, धीरज का फल मीठा होता है बाबा, हिम्मत रखो बाबा, सत्यमेव जयते बाबा. शेवटच्या लाईन मध्ये, शेवटच्या आसनावर राजकुमाराच्या रूपात भगवान बसलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली आणि भगवान तिला घेऊन दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. रूप सम सब भयो निरासा, रूप सम सब भयो निरासा, रूप सम सब भयो निरासा. रूप सम सब भयो निरासा. लक्ष्मी निवासा, दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. ती त्याची आहे. दैवी हेस्या गुणमयी मम माया. नारदजी उंच टाचा करून बघू लागले. हे 2 शिवगण, बसा बाबा, बाबा खाली बसा. अरे काय बसा, तिथं गेली का हो बाबा. आमचं जाऊ द्या, पण तुमच्यासारख्या देखण्यालाही डावलून गेली म्हणजे कमालच केली तिनं. अरे जाऊ द्या रे, तिला काय पारक आहे का रूपाची. नारद म्हणाले. हे 2 शिवगण म्हणाले तिला पारक नसू द्या बाबा, पण तुम्ही तुमचं तोंड कधी आरशात बघितलं का. मला आरसा सांगता, राक्षस वाल. ताड 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 चालत नारदजी आले अरण्यामध्ये. स्वच्छ पाण्याचं तळं बघितलं, त्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं तर तोंड बंदराचं. धक्का बसला, बापरे. म्हणून समाज माझ्याकडे बघत होता का. मला वाटायचं मी सगळ्यात देखणा म्हणून पाहतात. राग आला नारदाला. कोणाचा, विश्वमोहिनीचा नाही, तिच्या बापाचा नाही, देवाचा. का, अरले काय नारायणा,
विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडे आलो आलो शेंडे आलो आलो नारायण नारायण भजन केलं चिपळ्या वाजून, आणि तू मला बंदर केलं, कारण तू सापडला पाहिजे. लाल डोळे नारदाचे ताड ताड निघाले. नारदजी योग असा की तिकडनं स्वतः भगवान रथ हाकत येत होते. रथामध्ये दोघी बसल्या होत्या, एका भागाला विश्वमोहिनी, एका भागाला लक्ष्मी, बागदोर देवाच्या हातात, आणि नारदजी रोडच्या काठाला तिथं रथ आणून उभा केला देवानं. जिच्यासाठी तडफडला नारद मुनी ते रथात पाहिल्यावर तर डबल क्रोध झाला, तरी बोलले नाही. डोळे टोमॅटो सारखे लाल झाले नारदाचे, पण बोलले नाही. देवच बोलले, कुठं भोसरी का, बसा ना गाडीत, आता ह्या आगीत रॉकेल की नाही. आता मात्र क्रोध अनावर झाला आणि घोड्याचे लगाम धरले नारदानी, आणि जे बोलायला सुरुवात केली. परसंपदा सकवणे देखी तुम्हारी ईर्ष्या कपट बेसेची मदत सिंदूर द्रैबाई रायो सुरून पिरिश पाण करायो. कपटी आहे देवा तू. मी कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी जगात नाही. काय कपट केलं मला विचार, काय कपट केलं? 14 रत्न निघाली समुद्रातून, तेव्हा वाटप केला, विना वाजवत मीच उभा होतो. काय केलं? काय केलं म्हणतोस? असुर सुरा विष शंकरही आप रमामणी चारू. असुर सुरा दारू पाजली दानवाला, विष शंकरही जहर महादेवाला, आप रमामणी चारू. लक्ष्मीनं कौस्तुभ स्वतःच्या वाट्याला, स्वार्थ साधक कुटील सदा कपट व्यवहारू. परम स्वतंत्र सिरपर कोई. अरे तुला विचारणारा कोण नाही, मनमानी कारभार करतो का? लक्ष्मी म्हणली, अहो ते चिपळ्यावालं किती बोलतंय हो, आणि तुम्ही नुसतं गटगट ऐकता. तेव्हा भगवंताचे डोळे भरून आले. लक्ष्मी म्हणाले, का रडता? का रडता देवा? मग तो हुंदके देऊन, देवा लक्ष्मी, या नारदानं माझं जन्मभर फक्त गुणगान केलं. याच्या तोंडून मी माझं गुणगान आयुष्यभर ऐकत आलो. त्याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची जीवनातली पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी, ज्याला समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते, त्यानं आयुष्यात एक दिवस तरी स्वतःच्या निंदेला सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोल नारदा बोल. कपी आकृती तुम की ना, मला तोंड वानराचं दिलं का? शाप आहे तुला, पुढच्या जन्मी तुला वानराशिवाय कोणीच मदत करणार नाही. हा मंजूर आहे, बोल. मला सामान्य मानवाचा देह, तुला माणसाचं शरीर धारण करावं लागेल, हे बी मंजूर आहे, बोल. या विश्वमोहिनीच्या विरहानं मी तडफडतो, तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल, हे बी मंजूर आहे, बोल. जब हरी माया दूरी निवारी नहीं तह रमान राजकुमारी. आता एकटे भगवान, आता घाबरले नारद जी. प्रभुजी आपको दिए हुए शाप अस्वीकार करो, तुम्हारी क्या ताकत है, मेरी इच्छा थी, मैं क्या करूं भगवान. अरे काम को जितना है तो राम का भजन करना पड़ता, और अहंकार को जितना तो शंकर जी का भजन करो. जाओ जपहु जाय शंकर शतनामा. हे तिसरं कारण. चौथं कारण सांगताना स्वयंभू मनु आणि शतरूपा दोघांनी खडं तर तपश्चर्या केली. तपांती भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे? बस पुढच्या जन्मी आम्ही पती पत्नी व्हावं. ते दशरथ कौसल्या होतात. अजून काय पाहिजे? तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. माझ्यासारखा कुठून आणू? मीच तुमच्या पोटी जन्म घेईल. मग मनुराजाला विचारलं, तुमची काय इच्छा आहे? तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्याल ना प्रभू? हो. मग एकच इच्छा आहे, बोला ना. त्या पुत्राच्या विरहानं तडफडू तडफडू मला मरण यावं, ही आताचीच मागणी आहे. म्हणून दशरथ वियोगे मेला. चौथं कारण झालं. पाचवं कारण सांगताना कैकई देशाचा राजा सत्यकेतू, त्या सत्यकेतू राजाला 2 मुलं, एक प्रताप भानू एक अरिमर्दन. प्रताप भानूच्या स्वाधीन राज्यकारभार केला आणि सत्यकेतू हरिचिंतन करू लागला. प्रताप भानूनं नावाप्रमाणे प्रताप गाजवला, सगळ्या राजांना जिंकलं, स्वतः चक्रवर्ती राजा झाला. एक दिवस प्रताप भानू शिकार करण्याच्या उद्देशानं सैनिकासह अरण्यामध्ये वाट चुकला. एकीकडे गेला प्रताप भानू, सगळे सैनिक दुसरीकडे. पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात, त्याला मारण्याकरता प्रताप भानू पुढेही वाट चुकला. कपटमुनीच्या आश्रमात आला. कोण कपटमुनी? यानंच एकेकाळी जिंकलेला राजा होता, पण तो साधूच्या वेशात राहत होता. त्याने विचारलं,
को तुम कसब न फिरेव अकेले सुंदर जीवा जीव परहेले चक्रवर्ती के लक्षण तोरे देखत लया दागियती मोरे. आपण कोण आहात? प्रताप भानू म्हणाला, चक्रवर्ती राजा जो प्रताप भानू त्याचा मी सचिव आहे. सचिव म्हटल्यावर तो कपटमुनी हंसू लागला. क्यों झूठ बोलते हो? आप स्वयं प्रताप भानू है. आपके पिता का नाम सत्यकेतु कैके देश तुम्हारा अर्धिमर्द भाई का नाम है धर्मरुचि नाम का प्रधान. हे सगळे सांगितलं. प्रताप भानू चकित झाला. महाराज महाराज हे तुम्हाला कसं कळलं? गुरु प्रसाद सब जाणीये राजा. जगातलं कळतं मला. तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे महाराज. जा आंघोळ करून ये. आंघोळ करून आल्यानंतर गुरुदीक्षा दिली. आता एक इच्छा आहे महाराज. काय? माझं चंद्रसूर्य असेपर्यंत राज्य राहावं. प्रताप भानूला कपटमुनी म्हणाले, एकच उपाय आहे. स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल. तुला ब्राह्मण मंडळीला जेवण द्यावं लागेल. सर्व ब्राह्मण आशीर्वाद देतील जेवणानंतर आणि मग तुझं चंद्रसूर्य असेपर्यंत राज्य राहील. आता झोप घे. प्रताप भानू झोपी गेला. कालकेतू नावाचा राक्षस आला. योग मायेच्या द्वारा त्याला उचलला. त्याच्या नगरात नेऊन झोपवला. सकाळी उठला सूर्योदयाच्या वेळी प्रताप भानू आपल्या राजमहालात चकित झाला. बापरे, केवढे सामर्थ्यशाली गुरुदेव आहे माझे. मी इथून 280 कोसावर झोपलो होतो. कारण 70 योजन नगर तुम्हारा असा उल्लेख आहे. म्हणजे प्रताप भानूचं नगर कपटमुनीच्या आश्रमापासून 70 योजन होतं. 280 कोस, 2 मैलाचा कोस, किलोमीटर तुम्हीच लावा. झोपला तिथे. जागा राजवाड्यात झाला. चकित झाला, केवढे सामर्थ्यशाली गुरु आहेत माझे. कधी येतील? एक दिवस गुरुदेव आले. स्वयंपाकाचं नियोजन गुरुदेवाकडे. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगितलं, पण कपटमुनीनं कपट केलं. स्वयंपाकात अन्नामध्ये हरणाचं मांस मिक्स केलं आणि सगळे ब्राह्मण जेवायला बसवले. आता ब्राह्मण भोजनाला सुरुवात करणार. आकाशवाणी उपरोहित जवनार बनाई चरस चारी विधि दस श्रुति गाई माया मैत्री कीनी रसोई व्यंजन बहुगनि सकै न कोई. विविध मृगन करया मिश्राना दही विप्रमा सुखल सांदा भोजन कौसब विप्र बुलाए पद पकारी सादर बैठाए. पंक्ती बसल्या ब्राह्मण मंडळीच्या. आता जेवणाला प्रारंभ होणार. आकाशवाणी. परुषण जबै लाग बै पाला भै आकाशवाणी दै काला. परुषण जबै लाग मै पाला भै आकाशवाणी दै काला. विप्र रुंड उठी उठी घर जाऊ हाय बडी हानी अन्न नाही खाऊ. विप्र रुंड उठी उठी घर जाऊ. ब्रह्मरुंदांनो उठा, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे. धर्मभ्रष्ट होईल तुमचा. न जेवता ब्राह्मण उठले. सर्व ब्राह्मणांनी शाप दिला. प्रताप भानू, भगवान ने धर्म बचाया वरना भ्रष्ट हो जाते. हम सब ब्राह्मण देवता मिलकर शाप देते हैं. 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में आप बलवान राक्षस बनोगे. इतने बलवान, आपको मारने के लिए स्वयं भगवान को अवतार लेना होगा. हे 5वं कारण. मग सगळ्या सामूहिक राजांनी एकत्रित हल्ला केला. प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. अरिमर्दन नावाचा बंधू होता, तो कुंभकर्ण झाला. आणि धर्मरुची नावाचा प्रधान होता, तो बिभीषण झाला. तिघा भावानं खडतर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. रावणाला म्हणाले, काय पाहिजे ते माग. रावण म्हणला, मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणला, मीच मरतो भाऊ, दुसरं काय माग. मग मागणं बदलून मागितलं.
बानर मनुज जाती दुई मारे, एक तर वानराकडून मरण अथवा नराकडून मरण, तथा असतो. मग कुंभकर्णाचा नंबर तुला काय पाहिजे? ते इंद्रपद मागणार होतं. सर्व देवतांनी प्रार्थना सरस्वतीला केली. सरस्वतीनं त्याच्या जिभेवर एवढं वजन टाकलं, इंद्रपदच म्हणता येईना, जिभच उचली ना. काय पाहिजे कुंभकर्णा? खूप ताकद लावायचं. अरे काय पाहिजे? काय? निद्रापद. जा झोप मग. सारद प्रेरी तासु मती फेरी, मागेसी निद मास षटकेरी. मग नंबर बिभीषणाचा. तुला काय पाहिजे? तेही मागेऊ भगवंत पद कमल अमल अनुराग. मला जन्मजन्मी प्रभूची सेवा पाहिजे. रावणानं कुबेराचा खजाना लुटला, नागकन्यांचं अपहरण केलं, लंकेमध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं. लंका पूर्वीचं नाव हेलदीव आहे. त्यावेळी हेलदीव. फार संबंध आहे भारताचे लंकेचे. रावण आपला जावाई आहे. मयासुराची कन्या मंदोदरी. आणि मयासूर राजस्थानमध्ये होता. मयासुराची नगरी म्हणजे राजस्थान. म्हणजे आपला बापू लागतोय रावण. हे सासूरवाडी आहे हिंदुस्तान त्याची. हेलदेव. भोगावती जसी अहिकुलवासा, अमरावती जसी सक्र निवासा, तिन ते अधिक रम्य अति बंकान, जग विख्यात नाम अतिलंका. त्या लंकेचा राजा रावण शक्ती भक्ती युक्ती सत्ता संपदा विद्वत्ता सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण आहे रावण. 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातून, 80,000 बायका. हिशोब तुम्हीच करा. 3,05,000 तर एकट्याच्या घरातली लोकसंख्या आहे. तो जर आता 2015 मध्ये असताना तर दर पंचवार्षिकला बिनविरोध बॅनर न लावता तेवढे घरात होते ना. 1,00,000 मुलं काय विरोधात जातील का? आणि 1,25,00,000 नातू झाले 2,25,00,000 आणि बायका 80,000. हिशोब तुम्हीच करा. एक दिवस रावणाने आपल्या सेवकांना, इकडे या रे, काय ते ऋषी मुनी साधू संत लंगोट्यावाले आहेत, हां, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा. टॅक्स. ऋषी मुनीकडे ते सेवक आले. आम्ही रावणाचे सेवक. कशा करता आला? टॅक्स. टॅक्स आमच्याकडून? कशाबद्दल? कमंडलवर टॅक्स आहे का रे सरकारचा? रुद्राक्षाच्या माळ्यावर टॅक्स आहे का? मग अशा सरकारला रक्त दिलेलं बरं. ऋषी वैतागले. सगळ्यांनी आपल्या अंगाचं थोडं थोडं रक्त काढलं, एका माठात भरलं. तो माठ कापडानं मजबूत बांधला, उचलून दिला सेवकाला. जा घेऊन. पाठवला म्हणाव टॅक्स. पण सांगा तुमच्या रावणाला, माठ सोडून बघितला मरून पडशील म्हणाव. आणि जिथं ठेवशील ना हा माठ, थेंब नाही पडायचा पावसाचा. आता केवढं झालं? डोक्यावर माठ घेतला, सेवक आले. रावण खुश झाला. आणा टॅक्स. टॅक्स नाही, मरण आणलंय तुमचं. वैतागले लंगोट्यावाले. त्यांनी रक्त पाठवलं स्वतःचं. आणि ते असंही म्हणाले, सोडून बघितला तर रावण मरून पडल, आणि जिथं ठेवाल तिथं थेंब नाही पडायचा पावसाचा. रावण म्हणला ठीक आहे, ठीक आहे. मग का? अरे एकदा राजा जनकानं मला वादात हरवलं होतं. तुम्ही एक काम करा, हा माठ रात्री 12 नंतर सगळी नगरी मिथेला झोपी गेल्यावर त्याच्या नगराच्या हद्दीत माठ नेऊन पुरा. म्हणजे तिथे थेंब पावसाचा पडणार नाही, त्याची प्रजा त्रस्त होईल आणि मला आनंद वाटेल. म्हणून रात्री 12 नंतर प्रजा झोपल्यावर मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये तो ऋषीच्या रक्ताचा माठ पुरण्यात आला. 2 वर्षे थेंब पावसाचा पडला नाही. अहो, जिथं साधू संताचं महात्म्याचं ऋषीचं रक्त सांडलं तिथं पाऊस पडणं शक्य आहे? चिंतातूर झाले. जनकजीनं शेतानंदजीला बोलवून घेतलं. क्या किया जाय? शेतानंदजी म्हणाले, यज्ञात भवती पर्जन्यो. यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. योगायोग यज्ञाकरता ती भूमी निवडली 2 वर्षापूर्वी जिथे माठ पुरलेला होता. आणि देशाच्या प्रमुखाला स्वतः नांगर हाकावा लागतो. म्हणून राजा जनकाच्या हातात नांगर आहे. भूमी स्वच्छ करायचं काम चाललंय. नांगरट चाललेली. नांगरट करता करता कुठेतरी नांगर अडल्या गेला. का अडला म्हणून नांगर उपसून बाजूला काढला. तिथे खोदलं, एक लोखंडी पेटी सापडली. ती पेटी वर काढली. सर्वांच्या साक्षीनं पेटी उघडली. सर्व समाजाने बघितलं. जगाची माय जानकी त्या पेटीत झोपलेली. आनंदाने जय जयकार केला.
बोलिए सीता माता की जय. आता एक सुशिक्षिताच्या लक्षात येईल, सीता कोण्याच ब्राह्मणानं पंचांग पाहून ठेवलेलं नाव नाही. दुसऱ्या क्रमांकाचं नाव आहे. पहिली तर भूमिकन्या, मग सीता आणि मग जानकी. भूमीमध्ये होती म्हणून भूमिकन्या, पण भूमीतून बाहेर काढलं कोणी? जनकानी नाही, नांगराने नाही, नांगराच्या फाळाच्या शेवटच्या टोकाने. ही सूक्ष्मता पहा. आणि नांगराला हिंदीमध्ये हल म्हणतात, हल. आणि नांगराच्या फाळाच्या शेवटच्या टोकाला सीत म्हणतात हिंदीत. हल के अग्रभाग को सीत कहते हैं. और सीत के द्वारा भूमि से बाहर निकली तो सीता, और जनक जी ने बेटी मानी तो जानकी. म्हणून हे संबंध पहा. पहिली भूमिकन्या, भूमीतून सीतेच्या द्वारा बाहेर आली म्हणून सीता, आणि जनकानं लेक मानली म्हणून जानकी. जिकडे तिकडे काही असंही म्हणतील ना, काही शंका घेऊ शकेल का रे, रामाचा जन्म व्हायचाच आहे, सीतेचा झाला. असू शकल. काय, रामापेक्षा सीता वयानं मोठी असं कुठं असते का रे? पत्नी काय पतीपेक्षा मोठी असते का वयानं? असते रे. कशावरून बोलतोय तू? आधारे बोलतो. काय आधार आहे? ऐश्वर्या मोठी आहे ना रे अभिषेकपेक्षा. कोण कुठं रामायणचं, तर ते तिकडे डोकं चालवू नका. हे आपलं पहा. हा कथाक्रम आहे. जो विषय पुढे आला तो वक्त्याला सांगून पुढे जावं लागतं. याचा अर्थ रामापेक्षा सीता वयानं मोठी नाही, तो विषय आला म्हणून सांगितला. मग 6 वर्षानं लहान आहे. लग्नामध्ये रामचंद्रजीचं वय 15 आहे, सीतामाईचं 9 आहे. बरस 15 के भय भगवाना, और 9 बरस की जगसिय जाना. अधर्माची वाढ झाली, धर्माची हानी झाली. राक्षस जातीचा सुळसुळाट झाला. आणि राक्षस शब्द आल्यावर माता पार्वतीनं मध्येच विचारलं महादेवाला, राक्षस हा आणि ते कसे असतात? बाडे खल बहु चोर जुआरा, जेलऊ पट पर धन पर दारा. मानई मातु पिता नहीं देवा, साधुन तन करवा वही सेवा, साधुन तन करवा वही सेवा. बाड़े खल बहु चोर जुआरा, जेलऊ पट पर धन पर दारा. मानई मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा, साधुन सन करवा वही सेवा. बाडे खल बहु चोर जुआरा, जेलऊ पट पर धन पर दारा. मानई मातु पिता नहीं देवा, साधुन तन करवा वही सेवा. जिनके अतिरन भवानी, ते जाने उनकी चर सब प्राणी, ते जाने उनकी चर सब प्राणी. बाड़े खल बहु चोर जुआरा, जेलऊ पट पर धन पर दारा. मानई मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा. जिनके यहाँ चरण भवानी, ते जाने उन्नीस चर सब प्राणी, ते जाने उन्नीस चर सब प्राणी, ते जाने उन्नीस चर सब प्राणी. बाड़े खल बहु चोर जिवारा, जेलम पट पर धन पर दारा. चोऱ्या करतात, जुगार खेळतात, परधन परदाराविषयी लंपट आहे. मायबापाला मानत नाही, साधू संताची सेवा करत नाही. पार्वते जिनके यह आचरण भवानी, ते जाणेहू निशिचर सब प्राणी. जेव्हा राक्षस जातीचा सुळसुळाट झाला, पृथ्वीला पापाचं वझ सहन होईना, आणि मग पृथ्वी गायीचं रूप धारण करून आपला पिता ब्रह्मदेवाकडे जाऊन रडू लागली. धेनु रूप धरी हृदय बिचारी, गई जहात असुर मुनि जारी. निज संताप सुनाय से रोई, काहू ते कछु काज न होई. आमच्या वारकरी मंडळीला ते पाठ. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाय,
होय सांगतसे उडविला धर्म धर्म झाला भार सोसवेना भार मज आता उडविला धर्म धर्म झाला भार गायीचं रूप धारण करून पृथ्वी ब्रह्मदेवाकडे जाऊन रडू लागली. बाबा, आता मला पापाचं वझ सहन होत नाही. कुंभपाकाची शरीरे भूमी कापे त्याच्या भारे. त्याचंच नाव भूकंप आहे, लक्षात घ्या. आता ते आम्ही त्याच्या विरोधात बोलत नाही. हे भक्तिशास्त्रातले शब्द आहे, ग्रंथ पुराणातल्या व्याख्या आहे. तरंग म्हणजे काय? तरंग म्हणजे वाऱ्याचा पाण्याशी संबंध आल्यावर होणारा परिणाम, त्याला म्हणतात तरंग. बस सुटसुटीत व्याख्या. पण पुराणामध्ये वेगळा भाव सांगितला. पार्वती मांडीवर आहे आणि गंगा डोक्यावर आहे शंकराच्या. 1 मिनिटात सांगतो. आता कसं बरं वाटत असेल पार्वतीला? लग्नाची असून मांडीवरनं मागणं आलीन बसली डोक्यावर, आणि सारखी भांडणं दोघीची. गंगा गौरी दोघी भांडवीन संब्याशी धाडले वनारे. काही तर म्हणतात त्याच्यामुळेच रोगोरची बाटली घेतली महादेवरावनं, विषप्राश. सारख्या भांडतात. कधी कधी पार्वती वर पाहते ना लाल डोळे करून, तेव्हा गंगेला थरकाप सुटतो. त्याचं नाव लाटा, तरंग वगैरे. घाबरती ना ते. तसं कंपन आणि भू म्हणून भूकंप शब्द. एखाद्या तुम्ही पहा, क्षमतेपेक्षा जास्त बोजा त्या व्यक्तीच्या डोक्यावर दिला, व्यक्तीला उभं केलं आणि 1 क्विंटल गव्हाचं पोतं चौघांनी उचलून त्याच्या डोक्यावर ठेवलं आणि चौघं बाजूला झाले की ते पायापासून डोक्यापर्यंत लटलट 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 कापतं. तेच जर 25 किलो असलं तर कापणार नाही, पण 100 किलो असल्यामुळे लटलट कापतं. का? क्षमतेपेक्षा बोजा जास्त झाल्यानंतर पायापासून डोक्यापर्यंत कंपन पावतं. तेव्हा पृथ्वीवर जेव्हा पापाचा अतिरेक होतो तिलाही कापरं सुटतं, त्याला म्हणतात भूकंप. कुंभपाकाची शरीरे आणि भूमी कापे त्याच्या भारे. म्हणून पाप भूमी से भारी. आणि जेव्हा त्याचा अतिरेक होतो तेव्हा पृथ्वी गायीच्या रूपात ब्रह्मदेवाकडे जाऊन रडते की सोसवेना भार मज आता. आता मला पापाचं वझ सहन होत नाही बाबा. मग ब्रह्मदेवाने सर्व देवतांना बोलवून घेतलं. बैठे सुर सब करही बिचारा. विचार करू लागले की भगवंत कुठे असेल. तिथे भगवान शंकरजी आले. विचारलं, देवता लोग उदास क्यों? सही समय पर आए शिव जी, हमें बताइए भगवान कहाँ मिलेंगे? भगवान तो भोसरी में मिल सकते हैं. हरि व्यापक सर्वत्र समाना. हमें देखना है तो प्रेम से प्रकट होई मैं जाना. प्रेम से प्रार्थना करो, आपको भगवान देखने को मिले. हे पटलं आणि सर्व देवता प्रभूची प्रार्थना करतात. आपणही सर्वांनी त्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हायचे. सर्वांनी सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीता. शाबास, वा वा. सर्वांनी म्हणायचं. सीताराम राम राम सीताराम राम राम जय हो. सीताराम
पूजन वाला। पालन सुर धरणी अद्भुत करणी मर्म न जाने कोई। सीताराम जो सहज कृपाला दीन दयाला करो अनुग्रह सोई। सीताराम जय जय अविनाशी सब घटवासी व्यापक परमानंद। सीताराम राम अभिगत बोधितं चरित पुनीतं माया रहित मुकुंदा। सीता चलो देवताओं के साथ प्रार्थना करो। जय लागी विरागी अति अनुरागी विगत मोह मुनि वृंदा। सीताराम निशि बसर ध्यावै गुण गण गावै जयति सच्चिदानंदा। सीताराम जय सृष्टि उपाई विविध बनाए संग सहाय न दूजा। सीताराम सो करहु आघारी चिंता हमारी जाने भगति न पूजा। सीताराम जो भव भय भंजन मुनि मन रंजन
कोणी सिद्ध सकल सुर परम भयातुर नमत नाथ पद कंजा सीताराम सीताराम राम राम सीताराम राम राम हातवर शूटिंग वाले शाबाश. सीताराम राम राम सीताराम राम राम जय हो सीताराम राम राम 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 सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम बोली रामचंद्र भगवान की आकाशवाणी झाली गगन गिरा गंभीर भई हरणी शोक संदे देवतांनो आतापर्यंत जेवढे शाप स्वीकारले आशीर्वाद दिले त्याची पूर्तता करण्यासाठी अयोध्येत मी दशरथ कौशल्यपोटी अवतीर्ण होणार आपण निश्चिंत असा सर्व देवतांना आनंद झाला देवता म्हणाले भगवान अवतार घेणार आहे आपणही त्यांच्या अवतार कार्यात मदत करण्यासाठी सर्वांनी वानरं व्हायची आहे त्या मीटिंगला शंकरजी होते शंकरजी म्हणाले सब देवता अगले जन्म में बंदर बनोगे जी शिव जी खुशी की बात आप सब बंदर बनोगे तो सबसे बड़ा बंदर मैं बनूंगा जिसका नाम बजरंग बली होगा मीटिंग मधली घोषणा म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी आता तुलसीदासजी कथा बदल करतात ज्या नगरामध्ये प्रभूचं प्रागट्य होणार आहे शरयूच्या काठाला वसलेलं सुंदर असं नगर ज्या नगराचे राजे महाराज दशरथजी अवधपुरी रघुकुल में नीरावू वेदी विदित ते हित चिरत नाऊ अवधपुरी रघुकुल मुनिराव वेद विदित ते दशरथ नाव हरि मधुरा दर गुण निधि गानी धर्म धुरंधर गुण निधि गान हृदय भगति मति चारंग पानी अवधपुरी रघुकुल में नीरावू वेद विदित ते हित चिरत नाऊ अवधपुरी रघुकुल मुनिराव वेद विदित ते दशरथ अवधपुरी रघुकुल मणि राऊ वेद विदित दशरथ नाऊ धर्म धुरंधर गुणनीति ज्ञानी हृदय भगतिमती शारंग पाणी महाराज दशरथजी अनेक राण्यांपैकी 3 प्रमुख राण्या आहे कौसल्या सुमित्रा कैकई सर्व गोष्टीची अनुकूलता आहे तरी राजे एका गोष्टीनं दुःखी आहे आणि याचंच नाव जीवन आहे जीवन जिसको जब भी मिलेगा तो अधूरा ही मिलेगा परमार्थ जिसको जब भी मिलेगा तो पूरा ही कोठे काही एक आहे एक नाही 5 रुपए में गेहूं की बोरी उठा के ट्रक में फेंक देता हमाल
खरीद सकता नहीं, और जो 500 बोरिया खरीद सकता सेठ जी उठा सकता नहीं. 5 रुपये पोतं, 5 रुपये पोतं, 5 रुपये पोतं, 100 पोते एका दमात टाकतो हमाल, त्याला खरेदी जमत नाही. आणि सेठजी 5000 पोत्याची खरेदी करू शकतो, पण शेठजीनं उठणंच होत नाही तर पोतं कधी उचलल. अरे याचंच नाव जीवन आहे. कोठे काही एक आहे एक नाही. आता वसिष्ठ गुरुदेवामध्ये बरं का रविदास महाराज, पुत्रप्राप्ती आशीर्वादानं करून द्यायची सुद्धा क्षमता होती. पण वसिष्ठाचं ठरलं होतं, दशरथजी गारानं मांडत नाही आणि मी त्याच्या प्रकरणात लक्ष घालत नाही. जसा सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला भेटीसाठी द्वारकेला गेला, कृष्णजीनं महाद्वारामध्ये कडकडून मिठी मारली, सुदामजीच्या गळ्याला बिलगून जगाचा बाप रडायला लागला. पण दोघं आपल्या आपल्या तत्वावर पक्के आहे. सुदामजीनं ठरवलं, मेलो तरी याला प्रपंचातलं गाऱ्हाणं सांगणार नाही. आणि देवानं ठरवलं, मी सगळे विचारील पण याला संसारातलं विचारणार नाही. मग आता कसं मिटायचं प्रकरण? तसं वसिष्ठजी दशरथाच्या प्रकरणात लक्ष घालत नाही, दशरथजी आपलं गाऱ्हाणं मांडत नाही. आताचा बुवा असता तर 2 शिळ्या चपात्या 2 मुलाचा आशीर्वाद देऊन पुढच्या घरी, काकी ऐका शिळी पाकी, बस तेवढ्या चपातीत 2 मुलं होईल, आशीर्वाद देऊन चाललं पुढच्या घरी. मग वसिष्ठ लक्ष घालत नाही, दशरथजी गाऱ्हाणं मांडत नाही. पण 2 मिनिट घेतो, हे नीट ऐका. असा योग आला, एक दिवस दशरथ राजे सिंहासनावर बसलेले आहे. डाव्या भागाच्या सिंहासनावर 3 राण्या बसल्या, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. आणि उजव्या भागाला एक आसन आहे, त्याच्यावर गुरुमाता अरुंधती आणि गुरुदेव वसिष्ठ बसले. आणि वसिष्ठाचं छोटं बाळ आहे. आता बाळ असल्यानं ते रडायला लागलं. राजमहालातली गोष्ट सांगतो. इतकं रडतं, काही केल्या थांबेना. अरुंधती माता थकली, वसिष्ठ थकले. तिन्ही राण्यांनी जवळ घेतलं तरी बाळ रडायचं थांबत नाही. शेवटी दशरथजीनं जवळ घेतलं. रडणं वाढत चाललं पण कमी नाही. आणि मग पुन्हा अरुंधती मातेच्या जवळ त्या बाळाला दिलं. आणि दशरथजीनं विचारलं, गुरुदेव बहुत रो रहा आपका बेटा, मेरी तीनों रानियां थक गई, मैं भी थक गया, आप थक गई, गुरु माता थक गई, तो भी रोने का बंद नहीं हो रहा, हुआ क्या बेटे को? वशिष्ठ बोले, दशरथ आज मेरा बेटा रो रहा, उसका एक अलग कारण है. मतलब रो रो के मेरा बेटा दरबार में मुझे सवाल पूछ रहा कि पिताजी अपना गुरु घराना दशरथ का शिष्य का घराना है, आप तो दशरथ के गुरु बन गए, लेकिन मैं किसका गुरु बनूंगा, मेरा भविष्य में क्या होगा? दशरथ महाराज को बच्चा नहीं, इसलिए आज मेरा बच्चा रो रहा है. बस तीर निशाने पर लग गया. और दूसरे दिन सुबह दशरथ महाराज वशिष्ठ जी के आश्रम में आए. गुरु ग्रह गए तुरंत महिपाला, गुरु ग्रह गए तुरंत महिपाला, गुरु ग्रह गए तुरंत महिपाला, गुरु ग्रह गए तुरंत महिपाला. तेरने लागी करी विनय विशाला, तेरने लागी करी विनय विशाला.
उदास क्यों राजन, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते, बिनु बालक सुख कवणे काजा. मला बाळ नाही महाराज. 4 होतील एवढ्या शब्दानं दशरथजीच्या आनंदाला पारावार नाही. 4 एकाचीच अपेक्षा करतो महाराज. धरव धीर होई सुतचारी, त्रिभुवन विदित भगत भयहारी. काय करावं लागेल महाराज? पुत्र कामेष्ट यज्ञ करावा लागेल. किती खर्च येऊ द्या महाराज, पण त्याच्या आधी 3 स्वापदाची स्वीकार करावी लागेल. आजच जातो ना महाराज. त्याच दिवशी दशरथ राजे जंगलामध्ये शिकार करण्याच्या उद्देशानं दिवसभर फिरले, पण शिकार मिळाली नाही. विनमुख जायचं कसं म्हणून एक पाण्याचं स्वच्छ तळं बघितलं. थोड्या अंतरावर दाट पाल्याचा वृक्ष, त्या वृक्षामध्ये राजे दशरथ लपून बसले. उद्देश एकच, या तळ्यावर पाणी प्यायला कोणी पशु येईल, अचूक मारता येईल. रात्रीचे 12 वाजले तरी पशु पाणी प्यायला आलेलं नाही. मध्यरात्र उलटली. एक घटना घडली. त्याच जंगलातून आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला चाललेला बाळ श्रावण. मानस रत्नावलीमध्ये बस एवढाच उल्लेख आहे की पित्याचं नाव यज्ञदत्त होतं तर माता क्षुद्री. मी म्हणत नाही माझंच बरोबर आहे, तुमच्या वाचण्यात वेगळे आलं असेल तर संदर्भासहित द्या, मी ते स्वीकारील. बस एवढाच मानस रत्नावली ग्रंथामध्ये उल्लेख आला की अंधे माँ बाप का इकलौता बेटा श्रावण कुमार, जिसके माँ बाप अंधे थे, पिताजी का नाम यज्ञदत्त था और माता क्षुद्री. आणि त्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला निघालेला. सायंकाळपासून तहान लागली, पण मायबापाने विचार केला आपल्यासारखे निर्दयी मायबाप जगात असतील का? रात्रंदिवस बोजा खांद्यावर लेकराच्या, एवढ्या भयानक जंगलात एवढ्या रात्रीचं बाळ पाण्याच्या शोधार्थ जाईल कुठे? म्हणून सायंकाळपासून तहानेचं दुःख सहन केलं, पण मध्यरात्री प्राण कासावीस व्हायला लागला. प्राण जाण्याची वेळ आली आणि मग नाईलाजानी मायबाप म्हणाले, श्रावणा, काय आई काय बाबा, सायंकाळपासून तहान लागले बेटा, पण किती रे त्रास द्यायचा, म्हणून दुःख सहन केलं. आता पाण्या वाचून प्राण जातो माझ्या राजा, पाणी पाज. कावड लटकवून दिली आणि पाण्याच्या शोधार्थ श्रावण निघाला. तो तिथे आला जिथे थोड्या अंतरावर दाट पाल्याच्या वृक्षात राजा दशरथ शिकार करण्यासाठी टपून बसलेला आहे. मध्यरात्री श्रावणानं ते तळ्याचं पाणी, स्वच्छ पाणी बघितलं. आनंदाला पारावार नाही. गुडघ्या इतक्या पाण्यात गेला, कमंडलू बुडवला. नैसर्गिक नियमाप्रमाणे भांड भरताना जो आवाज होतो तो बुडबुड 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 आवाज झाला. दशरथ राजा लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज. लक्षात आलं कोणी पशु पाणी पितय. बाण सुटला राजाचा. सू 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 आवाज करीत श्रावणाच्या मरमी लागला. धप श्रावण खाली कोसळला. कमरेपासून अर्धा पाण्यात अर्धा जमिनीवर उलटा पडलेला श्रावण. पाय झटकतो, आचके देतो. डाव्या छातीत घुसलेला बाण डाव्या हातानं उपसायचा प्रयत्न. जसा जसा बाण उपसतो तसं रक्त उसळी मारून वर येत होतं. छाती रक्तानं माखली. रक्त खाली उतरलं. पाणी काठाचं तांबडं झालं. बाण उपसून बाजूला फेकला. उजव्या हातातला कमंडलू आडवा झालेला. अर्ध पाणी सांडलेलं. तरी केविलवाना प्रयत्न लेकराचा. माय बाप तहानलेले आहे. त्याही अवस्थेत मूठ आवळू आवळू कमंडलू धरत होता. माझ्या मायबापाला तहान लागली. इकडे रक्तानं छाती माखलेली. पाणी काठाचं तांबडं झालं, पण अर्ध राहिलेलं भांड्यातलं पाणी आवळू आवळू मूठ धरत होता. मनुष्यवाणीनं वरडून खाली कोसळल्यामुळे राजा दशरथाच्या लक्षात आलं कोणातरी मानवाची हत्या आहे. दशरथ राजे वृक्षाहून खाली उतरले. झपाझप पावलं टाकीत तिथपर्यंत आले आणि पुढचं दृश्य बघितलं. लटलट कापायला लागले. राजे दशरथ काय दिसलं? गोरा पाण श्रावण, काळ्या कुरळ्या जटा विखुरलेल्या, पाणी काठाचं तांबडं झालेलं, छाती रक्तानं भरलेली, बाण बाजूला पडलेला.
आणि कमंडलू आडवा झालेला तरी पण अर्ध राहिलेलं पाणी मूठ आवळून धरत होता, आचके देत होता, पाय झटकत होता, डोळे फिरवत होता. दशरथाकडे दृष्टी गेली. दशरथजी वाकून नमस्कार करून घाबरून म्हणाले, बाळा कोण रे? तुम्ही सांगा कोण? मी अयोध्येचा राजा आहे बेटा. दशरथ नाव माझं. दशरथ? हो बाळा. ऐकून होतो महाराज, खूप पराक्रमी आहात म्हणे. स्वर्गाच्या राजाला इंद्राला लढाईत मदत करता म्हणे. आज काय पराक्रम गाजवला राजा? एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला राजा. माझा प्राण जातो याबद्दल रडू येत नाही मला. जन्म झालेल्याचा मृत्यू ठरलेला आहे. कदाचित विधी लिखित माझं मरण तुझ्याच हातात असेल राजा, त्याच्यात तुझा दोष नाही. पण मी का रडतो एवढं ऐकून घे राजा. नैसर्गिक नियम असा आहे, लेकराचं संगोपन लालन पालन मायबाप करतात, लेकराचे लळे पुरवतात. पण ते भाग्य मला नाही मिळालं राजा, कारण माझे मायबाप आंधळे आहे जन्माचे. त्यांना मी लेकरासारखं सांभाळलं राजा. राजा, मायबाप सकाळी उठायच्या आधी मी जागा असायचो. आईच्या बाबाच्या हाताला धरून देहधर्माला न्यायचो. तिकडून आल्यावर त्यांना आंघोळ्या घालायचो, दुपारचं जेवण द्यायचं, सायंकाळी स्वयंपाक करून जेवण द्यायचं. मग अंथरूण पांघरून मायबापाचे पाय चेपायचं. आणि पाय चपता चपता दोघालाही झोप लागल्याची खात्री झाल्यावर मी जेवायचो आणि त्यांच्या शेजारी झोपायचो. पण सावध, का? माझ्या मायबापाला दिसत नाही. रात्रीचे उठतील, खड्ड्यात पडतील. सकाळपासून पुन्हा सेवेला प्रारंभ व्हायचा राजा. एक दिवस रात्रीचं जेवण झालेलं, मायबापाच्या चरणाची सेवा करीत होतो. पाय चपत असताना माझी आंधळी माय न माझा आंधळा बाप मला म्हणाला, श्रावणा. काय आई? काय बाबा? मानवाचा जन्म पुन्हा नाही म्हणतात. हा नाही आई, एक इच्छा आहे बेटा. सांग ना आई. बाबा सांगा ना. या जन्मी आम्हा आंधळ्या मायबापाला काशीच्या विश्वनाथाचं दर्शन व्हावं एवढी इच्छा आहे बेटा. तेवढी आमची इच्छा पूर्ण कर. त्या दिवशी निर्णय घेतला राजा. कावड तयार करायचं काम सुरू केलं. कावड तयार झाली. आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवलं. काशीच्या विश्वनाथाच्या भेटीला घेऊन चाललो. रात्रंदिवस बोजा खांद्यावर आहे. सायंकाळपासून तहान लागली, पण माझ्यावर दोघाचा जीव आहे. कुठं जाईल लेकरू अंधारात, म्हणून तहानेचं दुःख सहन केलं राजा. मध्यरात्री प्राण जाण्याची वेळ आल्यामुळे सांगितलं, पाणी पाज बाळा. पाण्याला आलो. घात केला राजा. राजा, काशीच्या विश्वनाथाचं दर्शन राहिलं याचं दुःख नाही, माझा प्राण जातो याचंही दुःख नाही. दुःख एका गोष्टीचं आहे राजा, आंधळ्या आहे, दोघाला दिसत नाही. मला मरण दिसतंय. पाय घासून बिना पाण्याचे मरतील राजा. तू जर मला आताही वचन देशील की तुझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजेल म्हणून, मी आताही मोठ्या आनंदानं प्राण सोडायला तयार आहे राजा. फक्त एवढं वचन दे, माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजण्याचं. दशरथ राजे रडू लागले आणि रडता रडता म्हणाले, चुकलं बाळा, चुकलं माझं. मी तुझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजायचं वचन देतो, फक्त मला क्षमा कर बेटा. मी क्षमा केली राजा, मी क्षमा केली. पण मरताना सांगतो तुला, माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाही. आणि श्रावणानं प्राण सोडला. मरून पडलंय लेकरू. तो कमंडलू उचलला, पाण्यानं पुन्हा भरला. मातृपितृ भक्त श्रावणाला साष्टांग दंडवत दशरथ राजानं घातला आणि त्या पाऊल खुणावरून कमंडलू भरून पाणी घेऊन राजा दशरथ निघाला. आता एक लक्षात घ्या, आंधळे मायबाप कावडीत बसलेले आहे, त्यांना दिसत नाही. दशरथजी बोलत नाही. 50 फुटावर राजा दशरथ उभा आहे. पाणी घ्या म्हणावं, बदललेला आवाज ओळखतील. ते विचारतील, कोण आहात तुम्ही?
मला सांगावं लागेल, अयोध्येचा राजा दशरथ आहे मी, तू का पाणी घेऊन आला? आमचा श्रावण कुठे आहे? काय उत्तर देऊया मायबापाला? म्हणून उभा आहे राजा, त्यांना दिसत नाही. बराच वेळ झाला म्हणून आईला शंका आली आणि आंधळी माय आंधळ्या बाबाला म्हणाली, बराच उशीर झालाय हो. वाघाच्या डरकाळ्या ऐकायला येतात, जंगल भयानक दिसतंय, काही कमी जास्त तर झालं नसेल आपल्या लेकराचं. आंधळ्या बाप रागावला, असं अभद्र का बोलतेस? काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला चाललोय आपण. काशीचा विश्वनाथ सांभाळून घेईन आपल्या लेकराला. मलाही तसंच वाटतंय हो, मी माय आहे त्याची, पण जास्त उशीर झाला म्हणून म्हणते. तसा दशरथ राजा रडत होता आणि जेव्हा जास्तच उशीर झाला आणि मायबापाचा आक्रोश सुरू झाला, श्रावणा अपरात्री पाठवलं म्हणून रुसला का माझ्या राजा? आता नाही रे त्रास देणार, पाणी मिळालं नसेल तर तसाच वापस आहे. असा विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा नाही, पाणी प्यायची इच्छा नाही, एकच इच्छा आहे, आमचा आंधळ्याचा आधार, आमचा श्रावण मरायच्या वेळेला आमच्या जवळ असावा. श्रावणा श्रावणा, आणि सगळे बळ एकवटून पाषाणाला पाझर फोडल असा जेव्हा आक्रोश मायबापाने जंगलात सुरू केला, श्रावणा झपाझप पावलं टाकीतच राजा दशरथ पुढे आला. थांबा, घ्या पाणी. बदललेला आवाज ओळखला, कोण आहात तुम्ही? अरे पाणी घ्या म्हणणारा कोण आहे? बोलत का नाही? अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ, हा मायबाप, तू का पाणी घेऊन आला? आणावं लागलं मला. म्हणजे या भयानक जंगलात आमच्या निरपराध श्रावणावर हिंस्र पशून हल्ला केला की काय राजा? नाही नाही मायबाप, जंगलातल्या पशुला दया असते, त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचं जनावर अयोध्येचा पशु, त्या पशुचं नाव दशरथ आहे आणि त्या दशरथ नावाच्या जनावरानं मारला श्रावण. काय राजा? अरे मायबापाच्या कंबरड्यात बुटा भरल्या लाता घालणारे लेकर जन्माला आलेत राजा. राजा, श्रावण नात्यानं मुलगा होता रे राजा, पण आधारानं आमच्या आंधळ्याचा मायबाप होता. आमचा मायबाप मारला आणि पुन्हा तोंड दाखवायला आला. फेक ते पाणी. पाणी पिणार नाही, प्राणही ठेवणार नाही. पण लक्षात ठेव राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तू तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आमचा श्रावण आता पाणी पाजायला नाही, तुझं एकही पोर तुला मरायच्या वेळेला पाणी पाजणार नाही. दशरथजी पाहतात श्रावणाचे आंधळे मायबाप गतप्राण झाले. एकत्रित तिघाची चिता रचली. दहनविधीचा कार्यक्रम करून दशरथजी अयोध्येत येतात. कैकईच्या महाली आले. अजून उजाडलं नाही, अंधार आहे. कौसल्याच्या, सुमित्रेचा नाही, कैकईच्या. हे एक मिनिट नीट ऐका. कैकईच्या महाली येऊन आतून कडी लावून घेतली आणि कैकईजवळ, आईजवळ मुलगा रडतो तसे दशरथजी बोक्साबोक्षी रडू लागले. पहाटेची वेळ. कैकई उभी झाली. का रडताय हो? अहो पतिदेव, का रडता? जंगलातून जिवंत वापस आलो म्हणून रडतो देवी. म्हणजे स्वतःला मुलगा होण्याच्या उद्देशानं गेलो आणि दुसऱ्याचं गोरगोमत एकुलतं एक मारून आलो. आणि कैकई, जेव्हा ते लेकरू माझ्या हातून मेलं तेव्हा त्याचे मायबाप आंधळे पाय घासू घासू मेले. नुसतं मेले नाही, मला शाप देऊन मेले. म्हणाले तू पुत्राच्या वियोगानं मरशील. हे फक्त कैकईजवळ सांगितलं होतं. आणि त्या दिवसापासून कैकई या घटनेचा अभ्यास करत होती की माझ्या पतीला शाप आहे, पुत्राच्या वियोगानं मरशील. म्हणजे जसा श्रावण आधी मेला मग त्याचे मायबाप मेले, असाच शाप ना. मग माझेही लेकरं आधी मरतील, मग राजा दशरथ मरल. मग माझे तरुण पोरं जर मेले तर माझ्या सुना नाही का विधवा होणार? एक केलं तर
शापच खरा करून दाखवायचा आहे ना. पुत्राच्या वियोगानं मरशील हा शब्द आहे ना. मग ज्याच्यावर जास्त प्रेम आहे त्या पुत्राला मी वनवासात हाकलून देईल, म्हणजे वियोग घडल. वियोगानं राजा दशरथ मरल. दशरथ राजा मेल्यावर आम्ही तिघी जणी म्हाताऱ्याच आहो. आम्ही विधवा झालं तरी चालेल, पण माझ्या 4 तरुण सुनांचं कुंकू पुसल्या जाऊ देणार नाही. मग एक होईल ना. या कैकईला चंद्र सूर्य असेपर्यंत सगळे जग शिव्या घालल ना. माझी तयारी आहे. सगळ्या जगाच्या शिव्या खाईल, पण तरुण सुनाचं कुंकू पुसल्या जाऊ देणार नाही. आम्ही तिघी विधवा झालं तरी चालेल. पण हेतू पुरस्कर वनवास आहे. मी कैकईच्या पार्टीनं नाही बोलत, पण एका एका पात्राचं चिंतन करा. आकाशाच्या उंचीचं एक एक पात्र आहे. आता विभांडकाचे पुत्र शृंग ऋषीला पाचारण केलं. शृंग ऋषीद्वारा यज्ञाचं आयोजन करण्यात आलं. ते गुलाल फुलं वाटायचे. फुलं गुलाल वाटा. प्रत्येकाला द्यायची गरज नाही. काही आई बहिणी इकडे मदत करा. 5-10च्या ग्रुपमध्ये मुठभर फुलं दिली का ते एकमेकीला देतात. इकडे 5-10च्या ग्रुपमध्ये 5-10च्या ग्रुपमध्ये फुलं द्यायची, मग ते एकमेकाला देतात. प्रसाद मात्र प्रत्येकाला द्यायचा. आताच प्रसादाची तयारी करून ठेवा. 5-25 पिशव्यामध्ये विभागून ठेवा. आणि मी सांगेल तेव्हा तिकडनं प्रसाद वाटत यायचा. शेवटून वाटप झाला म्हणजे कथेत विक्षेप होत नाही. इकडनं प्रसाद वाटत गेलं की घेणारं त्या वाटणाऱ्याकडेच पाहतं, कथा ऐकत नाही. आणि वाटणारा तिकडून जवळ आला तरी याला दिसत नाही, म्हणून कथेत विक्षेप होत नाही. एक कारण. आणि दुसरं, इकडून प्रसाद वाटला तर शेवटचं टेन्शनमध्ये असतं, पुरतं का नाही, उरतं का नाही, माझ्यापर्यंत येईल का नाही. म्हणून त्याला पहिला द्यायचा आणि पहिल्याला शेवटून द्यायचा. जेव्हा जय जयकार होईल तेव्हा बसल्या जागेवरून पाळण्याच्या दिशेनं फुलं टाकायची. कथेकडे लक्ष द्या. विभांडकाचे पुत्र शृंग ऋषीला पाचारण केलं. शृंग ऋषीच्या द्वारा यज्ञाचं आयोजन करण्यात आलं. 10-10च्या ग्रुपमध्ये मुठभर फुलं दिली का ते एकमेकाला देतील. तुम्ही पुढे चालत राहा. 10-10च्या ग्रुपमध्ये मुठभर द्यायची, एकमेकाला देतात. एक पाकळी जरी आली तरी भरपूर. अंतिम आहुति यज्ञ कुंड में डाली गई तो यज्ञ नारायण प्रकट हो गए. सभी ने जय जयकार किया. बोलिए यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे. यज्ञ नारायणाने प्रसाद पात्र वसिष्ठाच्या हातात दिलं. यज्ञ नारायण अंतर्धान पावले. वसिष्ठ आणि दशरथजीच्या स्वाधीनकडे सांगितलं, सत्वर वहिले भाग करा. राजा दशरथजीनं 3 विभाग केले. पहिला प्रसाद कौसल्याला, दुसरा सुमित्रेला. शेवटून कैकईला दिल्यानं कैकई रुसली. कैकईच्या हातावरचा प्रसाद घारीनं झडपला आणि तो प्रसाद अंजनामाईच्या हातावर नेऊन सोडला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. इथे हनुमान बाबाचा जन्म झाला. बोलिए पवन सुत हनुमान की जय. मग अर्धा प्रसाद दोघीनं कैकईला दिल्यानं कैकईला 2 पुत्र. पण या रामायणामध्ये कैकईला 1 आहे, सुमित्रेला 2 आहे. कारण आणे पद्धतीमध्ये वाटप आहे. 16 आणे. 2 विभाग केले प्रसादाचे. 8 आणे 8 आणे. 8 आणे प्रसाद कौशल्या दिला. राहिला 8 आणे. त्याचे 2 भाग केले. 4 आणे 4 आणे. 4 आणे प्रसाद दिला कौसल्याला. 4 आणे दिला कैकईला. मग राहिला 4 आणे. त्याचे 2 विभाग केले. 2 आणे 2 आणे. 2 आणे प्रसाद कौसल्याला आणि 2 आणे कैकईला. आणि सांगितलं तुम्हाला दोघेला जो शेवटून 2 आणे 2 आणे प्रसाद दिला, तुम्ही दोघेही तो प्रसाद सुमित्रेला द्या. सुमित्रेला दिल्यावर सुमित्रा प्रसन्न झाली. कैकई कौसल्या, तुम्ही दोघींनाही मला प्रसाद दिला, भगवंत करो, मला 2 पुत्र हो. आणि झाले तर तुझ्या प्रसादाचा मोबदला 1 मुलगा तुझ्या मुलाच्या सेवेत लावील आणि 1 मुलगा तुझ्या मुलाच्या सेवेत लावील. म्हणून शत्रुघ्न लक्ष्मण दोन्ही सुमित्रेला. लक्ष्मण लावला रामाच्या सेवेत, शत्रुघ्न लावला भरताच्या सेवेत. मी या रामायणाच्या आधारे ते दोन्ही. जास्त वादात शिरायचं काम नाही सर. अस्ति गरोदर तुझ्या कांता, धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. तिथ्यानी लाईन लावली. 15 तिथ्या. फक्त त्यातली 1 तिथी
स्वीकारली. तिचं नाव नवमी आहे. नवमी. चलो अयोध्या में. जोग लग्न ग्रह भारत थी सकल भये अनुकूल. अयोध्या की बात. जोग लग्न ग्रह भारत थी सकल भये अनुकूल. चर यर चर हर्ष जुत राम जन्म सुखमूल. नवमी तिथी मधुमास पुनीता शुक्ल पक्ष विदित हरिप्रीत मध्य दिवसाची शीतन धामा पावन काल लोक विश्रामा. शीतल मंद सुर विभव हरसित सुर संतन मन जाऊ. वन कुसुमित गिरि गण मणिहार द्रवै सकल सरितामृत धारा. सर फिरंच बजाना चले सकल सुर साज विमान. गगन विमल संकुर सुर जूत. गावई गुण गंधर्व भरुता. गंधर्व गारे बाजे बजरे सुमन वृष्टि हो रही. देवता आसमान में अयोध्या की ओर देख रहे. परचई सुमन सुमंजलि साजे कह गई गगन तुदुम्बी बाजे. तुझि करहि नाग मुनि देवा तुझि लागहि निज निज सेवा. परचई सुमन सुमंजलि साजे कह गई गगन तुदुम्बी बाजे. तुझि करहि नाग मुनि देवा बहु विधि लागहि निज निज सेवा. परचई सुमन सुमंजलि साजे कह गई गगन तुदुम्बी बाजे. तुझि करहि नाग मुनि देवा बहु विधि लागहि निज निज सेवा. माध्याह्न काल हुआ. समय समीप आया. बाबा जी लिखते हैं सुरज महाबिनती करी पहुँचे निज निज धाम. सावन मोह बिनती करी पहुँचे निज निज धाम. जग निवास प्रभु प्रगटे हो अखिल लोक विश्राम. सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. भय प्रगटे कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. ताळी. अर्चित महातारी एक ताळी. एक आवाज टाळीचा. शाबास. वा वा. हे! प्रसाद वाटायला सुरुवात करा. ज्याला मिळाला त्यांनी खाऊन टाकायचा. मिळाला प्रसाद की खायचा. टाळ्या वाजवायला हा तरी काम आहे. मागणं वाटत या प्रसाद पटपट पटपट प्रसाद वाटायचा. लोचन अभिरामा तन चामा निज आयुध भुजचारी भूषण वनमाला नयन विशाला शोभा सिंधु करारी. प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. कैदो कर जोरी अद्भुत चोरी की मेरी आनंदा. माया गुण गाना गीत अमाना वेद पुराण भनंता. प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. एकदा हात वर करून टाळी वाजवा. हा शाबास. ओसरी नाही अयोध्या नगरी अयोध्या. ए करुणा सुख सागर सब गुण आगर देई गावे कृतंता. भूजल लागे जन अनुरागी भयो प्रगट श्रीकांता. प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हरसित महतारी हात वर हात वर हात वर हात. अद्भुत रूप विचारी. ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम
अद्भुत रूप विचार जुनी भजन सुजाना रोदन दाना होई बालक सुर भूपाय चरित जगावय हरिपद पावय देव वैभव कृपा वेंकट कृपाला दीन दयाला कौसल्या सीता माता रे मुनि मनहरे अद्भुत रूप विचार राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा आहा क्या बात हा राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम बोले चतुर्भुज भगवान की जय चतुर्भुज रूपात प्रभु प्रकट झाले कौशल्या माता नाराज झाल्या आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान हाँ माँ और क्या मामा कहते हो अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है क्या करूं छोटे हो जाओ लहान झाले अब तो अच्छा लगता माँ नहीं क्यों अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे क्या करूं छोटा बच्चा क्या करता है रोना शुरू करो एका दासीनं जेव्हा रडण्याचा आवाज ऐकला आणि तिनं बघितलं कौशल्या माईला बाळ झालं, ती पळत गेली दशरथजी पर्यंत जय हो महाराज महाराज बधाई हो क्या हुआ आपको लाला भय दशरथ पुत्र जन्म चुने काना मानव ब्रह्मानंद समाना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जय बोलाए बजाओ हो महाराज बोलाए बजाव बाजा दूसरी दासी आली जय हो महाराज क्या हुआ कई कई माँ ने एक बेटे को जन्म दिया तीसरी आली जय हो महाराज क्या हुआ सुमित्रा माँ ने 2 बेटे को जन्म दिया वास्तविक रामाचा जन्म चैत्र शुद्ध 9वे दिवस सोमवार भरताचा जन्म चैत्र शुद्ध 10वे दिवस मंगळवार शत्रुघ्न लक्ष्मणाचा जन्म चैत्र शुद्ध एकादशी दिवस बुधवार पण एवढे शिल्लक नाही आपल्याकडे वार मग एका मिनिटात 4 उद्या लग्न आहे ना आनंदाला पारावार नाही अयोध्येमध्ये 2 पार्ट्या झाल्या सगळी पुरुष मंडळी दशरथजीकडे महाराज बधाई हो तर जेवढ्या महिला होत्या अयोध्येतल्या त्या कौसल्या माईकडे जुग जुग जीवेरी कौसल्या माई तेरो ले लेना जुग जुग जीवे रे कौसल्या माई तेरा ललना जुग जुग जीवेरी सर्वांनी म्हणायचं जुग जुग जीवेरी कौसल्या माई तेरो ललना प्रयत्न तर करा मजा येईल जुग जुग जीवेरी कौसल्या माई तेरो ललना हे पुढे म्हणतात तुम्ही सर्व मागून म्हणा जुग जुग जीवेरी कौसल्या माई तेरो ले लेना जुग जुग जीवेरी जमतय जुग जुग लाजू नका, जीवेरी जमतंय. कौसल्या माई तेरो ले लेना जुग जुग वाह वाह ओ मैया तेरो ललना मैया तेरो ललना तेरो ललना और एक बार। मैया तेरो ललना मैया तेरो ललना तेरो ललना जुग जुग जीवेरी कौसल्या माई तेरो ललना जुग जुग जीवेरी क्या बात है तोरो छोटो सो ललने वा झूले पे लेना तोरा छोटो सो ललनवा झूल पलना ओ मैया झूले पे लेना रे मैया झूले पे लेना झूले पलनार ओ मैया झूले पलना रे मैया झूले पलना झूले
जुग जीवेरी कौशल्या माई जय हो ललना जुग जुग जीवेरी कौसल्या माई तेरो ललना जुग जुग जीवेरी कौशल्या माई तेरो ललना जुग जुग जीवेरी कौसल्या माई ललना रे शाबास. 1 4 2 कौसल्या तिथे या. हळूच बरं का पाळणा, नाही तर पाळणाच ओढून घेतात बाबा. या कौसल्या, या कौसल्या माईचे फोटो द्या रे बाबा, पेपरला उद्या. रामाच्या माता आहे त्या. आणि सावकाश सावकाश. वा वा वा. इकडून काढा, स्टेजवर या फोटो काढायला. स्टेजवर या, काही अडचण नाही. सर्व एकाच बाजूला सामोरूनच राहा. बाकी कोणी उठू नका, शांतता ठेवा. आणि हळूच हलवायचं, ते अभिनय असतो फारच. हा भाष. जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निज रे निज आता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निज रे निज आता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो जो रे पाळणा बांधिला राऊळे भक्ती प्रेम कल्लोळी आत निजवेला वनमाळे जो सकळा प्रतिपाळे बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निज रे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो रे हलवी कौसल्या भाग्याची राणी दशरथाची माई मिळालेली संताची गर्दी संकेताची बाळा जो रे जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निज रे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो रे कौसल्या त्रासले पाहुणे आसे राम म्हणे बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निज रे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो रे बाळा जो रे साक्षात रामच ठेवला बाबा. झोपला राम आता, बसा कौसल्या माता. धन्यवाद. चला निवेदक